भंडारा शहर में आज कांग्रेस द्वारा नामांकन पत्र दाखिल किया गया, जहां कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों में जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। भंडारा शहर में पिछले कई वर्षों से शिवसेना, भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा किए गए भ्रष्टाचार को जनता अच्छी तरह पहचान चुकी है। शहर की जो दुर्दशा पिछले 10 वर्षों में हुई है, उसके लिए जनता इन सभी दलों को जिम्मेदार मान रही है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि भंडारा का जनादेश कांग्रेस और गठबंधन के साथ मजबूती से खड़ा है और भारी बहुमत से जीत हमारी ही होगी। इसके अलावा 3 अन्य नगर परिषद और गोंदिया जिले की 4 नगर परिषद चुनावों में भी कांग्रेस 3 और अलायंस बड़ी जीत दर्ज करेंगे। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में भी शुरुआत से ही कहा गया है कि जहां स्थानीय नेता और कार्यकर्ता निर्णय लेंगे, वहां अलायंस होगा, और अगर ऐसा नहीं होता तो कांग्रेस वहां स्वबल पर चुनाव लड़ेगी। पटोले ने केंद्र और राज्य सरकारों पर तीखा प्रहार करते हुए कहा कि बेरोजगारी, महंगाई, किसान मुद्दे और कानून व्यवस्था की पूरी तरह बदहाली, इन सभी मुद्दों को लेकर जनता सरकार से बेहद नाराज है। भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे। आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे। काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील। हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमतानं निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे अलायन्स होणार, नाहीतर मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल। तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे। पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मॅन्डेट आहे, लोकांचा तीव्र विरोध आहे। मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, महागाई असेल, या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे, हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। उन्होंने दावा किया कि महाराष्ट्र में सरकार के खिलाफ जबरदस्त जन आक्रोश है और यही वजह है कि महाविकास अघाड़ी के अधिकतर उम्मीदवार भारी मतों से विजयी होंगे।